नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी 1 कप मूग डाळ आणि अर्धा कप पोहे यांच्यापासून मस्तपैकी चमचमीत, कुरकुरीत आणि खायला तर खूपच टेस्टी अशी भजी तयार करणार आहोत. ही भजी एकदम युनिक भजी आहे आणि खायला तर खूपच छान लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 1 कप मूग डाळ आहे, ती ओव्हरनाईट भिजत ठेवली होती. तुमची जर घाई गडबड असेल तर तुम्ही 2 तास भिजत ठेवलात तरी चालेल. आपण आता ही मूग डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये अशी घालायची आहे. त्यानंतर थोडीशी मी मूग डाळ अशी बाजूला काढून ठेवलेली आहे. आपण आता हे जाडं भरडं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. बघू शकता असं वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. असं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी. त्यानंतर जी राहिलेली मूग डाळ आहे ती घालायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इकडे मी अर्धा कप पोहे आहेत, ते असे भिजत ठेवले होते. जसे आपण कांदा पोह्यांना पोहे भिजत ठेवतो तसे ठेवले होते मी, ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 2 कांदे असे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा आहे तो घालायचा आहे. ओवा थोडा हाताने असा क्रश करून घ्यायचा आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे, ती घालायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सफेद तीळ घेतले आहेत मी 1 चमचा, ते घालायचे आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती घालणार आहोत. व इकडे 2 चमचे मी इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. बेसन पीठ नाही वापरला तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. आपल्याला इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही डाळीच्या ओलसरपणानेच बॅटर आपलं तयार होऊन जाईल. बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे भजीचं. आपण आता मस्तपैकी भजी आहे ते करणार आहोत. मस्त अशा भजी आहेत, त्या कुरकुरीत होतात. आपण आता या तेलामध्ये मस्तपैकी असे कुरकुरीत भजी आहेत ते तळून घेणार आहोत. तेल सर्वप्रथम मी गरमच केलेलं आहे. आपण आता हे भजी आहेत ते या तेलामध्ये असे एक एक करून सोडायचे आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. मीडियम टू हाय, हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भजी आहेत ते मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा, खूपच छान लागतात हे भजी. 1 कप मूग डाळ आणि पोह्यापासून काहीतरी युनिक रेसिपी आहे. नक्की करून पहा आणि भजी मस्तपैकी आपले बघू शकता झालेले आहेत. तुम्ही हे मस्तपैकी टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.